हाय हॅलो नमस्कार, माझं नाव पल्लवी कसबे. पीके लेडीज टेलरिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी टिफिन बॅग कशी तयार करायची ते. पहा, मी इथं कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि संपूर्ण लांबी मी 30 इंच घेणार आहे. संपूर्ण लांबी 30 इंच आणि रुंदी ही 15 इंच. कपडा मी फोल्ड करून ठेवलेला आहे म्हणून आपल्याला इथे लांबी 15 इंच दिसत आहे, पण मी फोल्ड केलेला आहे तर ओपन केल्यानंतर 30 इंचच होते आणि रुंदी ही मी 15 इंचच ठेवलेली आहे. मेन कपड्याला आपण इथं कॅनव्हास आणि अस्तर दोन्हीही जॉईन करून घेतलेला आहे. त्याच्यावरती मी प्रेस मारून चिकवून घेतलेला आहे त्याला. आता आपल्याला त्याच्यावरती सरासरी 2.5 इंचाची मार्जिंग करून 2.5 इंचाच्या अंतरावरती आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे सरळ. आता हे मार्किंग करून घेऊन आपल्याला ते स्ट्रेट लाइनिंग ओढून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याच लाइनिंग वरती आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे. आता अस्तर फिक्स बसतं, छान बसतं आणि त्याची फिनिशिंग आहे ना, ती फिनिशिंग पण छान दिसते आपल्याला. आणि कॅनव्हास आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित सेट होतं म्हणून आपल्याला ह्या लाइनिंग मारून घ्यायच्या आहेत. सावकाश संपूर्ण लाइनिंग मारून घ्यायच्या आहेत. 5-6 लाइनिंग बसतात तिथं, 5-6 लाइनिंग मारून घ्यायच्या आपल्याला. पाहू शकता आपण लाइनिंग मारून घेतलेल्या आहेत. बघा, व्यवस्थित सगळ्या लाईनी मारून घेतलेल्या आहेत. किती छान दिसतं बघा ते व्यवस्थित. अस्तर पण सेट झालेला आहे. बॅग पकडण्यासाठी आपल्याला बंद तयार करून घ्यायचे आहेत. तर बंद तयार करण्यासाठी मी सरासरी 2 इंचाची पट्टी काढून घेतली आहे. अशा 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता ती पट्टी उलट्या साईडनं फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती 1/2 इंचाची मार्जिंग सोडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. आपण नॉट्स कशी सरळ करतो तशीच सरळ करून घ्यायची आहे व्यवस्थित. आपली पट्टी सरळ करून झालेली आहे. आता त्याच्यावरती आपण एकदम कडेकडेने शिलाई मारून घेऊया. आपल्याला शिलाई ती दोन्ही साईडनं मारून घ्यायची आहे. आपली संपूर्ण बॅग ही 1/2 मीटर कपड्यामध्येच तयार करून झालेली आहे. जास्त कपडाही नाही लागत आहे. खूप कमी कपड्यामध्ये आणि एकदम सुंदर आणि छान अशी बॅग आपली तयार करून होते. शिवायच्या अगोदरच आपल्याला वाटतं की बाबा खूपच अवघड आहे असं तसं म्हणून, पण काही अवघड नाही. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही ही पूर्ण बघा व्हिडिओ, तुम्हाला समजेल किती सोपी पद्धत आहे ती. आपले दोन्हीही बंद तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला खालच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे. खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडनं आपल्याला आतमध्ये कपडा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, असे फोल्ड करून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे एकदम. पाहू शकता आपण दोन्ही साईडनं शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण बंद वरती जॉईन करून घेऊया. बंद आपण जॉईन करण्यासाठी सरासरी 3.5 ते 4 इंचाची मार्जिंग दोन्ही साईडनं सोडून आपल्याला त्याच्या आतमध्ये इथं व्यवस्थित बंद अटॅच करून घ्यायचा आहे. मी सरासरी 3.5 इंचावरती मार्जिंग करून घेतलेले आहे आणि त्या चारीकडती बंद जॉईन करणार आहे दोन्ही साईडनं. बंद व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे आहेत. सरळ शिलाई मारून नंतर बंद वरच्या साईडनं फोल्ड करून त्याच्यावरती अजून एक फिक्स शिलाई मारून घ्यायची आहे. चारी साईडनं आपल्याला तिथं एकदम पक्की शिलाई मारून घ्यायची आहे. का तर आपला बंद निघू नये म्हणून, कारण टिफिन जड असतो आपला. कधी कधी आपण त्याच्यामध्ये पाण्याची बॉटलही ठेवतो, मग ते जड होते, त्याच्यामुळे बंद तुटण्याची शक्यता असते. मग आपण व्यवस्थित फिक्स जॉईन करून घेतल्यानंतर ना एकदम असं पक्की शिलाई मारल्यानंतर ना ती अजिबात निघत नाही, एकदम पक्क होऊन जातं. पाहू शकता आपला बंद लावून झालेला आहे. असेच दोन्हीही बंद लावून घ्यायचे आहेत. माझे दोन्हीही बंद लावून झालेले आहेत. आता व्यवस्थित ठेवून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि खालती आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मार्किंग करून आपल्याला ते रेष ओढून घ्यायची आहे. दोन्ही साईडनं मार्किंग करून घ्यायची. अशा पद्धतीनं मार्किंग करून झाल्यानंतर ना आपल्याला वरच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे. 1/2 इंचाची मार्जिंग सोडून आपण तिथं वरच्या साईडनं बरोबर सेट करून घेऊन 1/2 इंचाची मार्जिंग सोडून शिलाई मारून घेऊया. पुन्हा खालपर्यंत शिलाई मारायची आहे. जिथं मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे.
खाली जरी घेतली तरी काय हरकत नाही, आपल्याला ते कट करूनच काढायचं आहे। पूर्ण शिलाई दोन्ही साईडनं मारून घ्यायची आहे व्यवस्थित। शिलाई मारून झाल्यानंतर ना मार्किंग केलेले बॉक्स आहेत ना ते अर्धा इंचाची सरासरी मार्किंग ठेवून कट करून घ्यायचे आहे। थोडी थोडीशी एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची तिथं अशा पद्धतीनं आणि ते कट करून घ्यायचे आहेत। मी दोन्ही साईडने एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याच्यावरची शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईड असे जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त मार्जिन ठेवून आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि सावकाश शिलाई मारून घ्यायची। व्यवस्थित क्रॉस नाही आली पाहिजे, व्यवस्थित सरळ स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची। क्रॉस शिलाई आली की त्याचा शेप बिघडतो, बॅक व्यवस्थित बनत नाहीये। सरळ शिलाई मारून घ्यायची। दोन्ही साईडनं आपण अशी शिलाई मारून घेणार आहोत। हे पहा, आपले दोन्ही साईडने शिलाई मारून झालेली आहे। बघा, डब्बा ठेवण्यासाठी खाली किती बॉक्स तयार छान झालेला आहे तो। आता सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला। पाहू शकता, अजून आपली पूर्ण तयार करून नाही झालेली तरी किती छान दिसते बघा। एकदम व्यवस्थित बसते, खाली टिफिन पण व्यवस्थित बसणार मध्ये एकदम। आता आपल्याला जिथे खालच्या साईडनं आपण शिलाई मारून घेतली होती ना त्या साईडचा एक कोना घ्यायचा। त्या कोण्याच्या बरोबरीने सरळ आपल्याला वरती पण सरासरी 2 ते 2.5 इंचाचं अंतर येईपर्यंत स्ट्रेट पकडून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई आपल्याला एकदम कडेकडेने मारायची आहे। एकदम कडेकडेने एकसूत अंतर ठेवूनच आपल्याला शिलाई मारायची आहे। असं चारही साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे। आता एक साईडनं मारून घेतली आपण, आता दुसऱ्या साईडनं मारून घेऊया। एकदम कडेकडेने व्यवस्थित सेट करून कपडा शिलाई मारून घ्यायची आहे। एक साईडनं पूर्ण शिलाई मारून झालेली आहे। पाहू शकता किती छान दिसतंय बघा। व्यवस्थित फोल्ड होते आतमध्ये, आपल्याला आतमध्ये फोल्ड करून ठेवता पण येते व्यवस्थित घडी घालून ती। आता दुसऱ्या साईडनं तशी शिलाई मारून घेऊया। आपली सुंदर अशी बॅग तयार करून झालेली आहे बघा। किती सुंदर दिसते बघा। पूर्ण खालून पण तसं आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं। तिन्ही साईडनं आपलं व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर ना पाहू शकता आपली बॅग किती सुंदर तयार करून झालेली आहे। एकदम सुंदर, छान, मस्त। तुम्हाला जर ही सोपी पद्धत आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। थँक्यू।